कुसुंबाजवळील उड्डाणपूल केव्हा सुरू होणार? वाहनधारकांना प्रतीक्षा। सुरत नागपूर महामार्गावर कुसुंबानजीकची विदारक स्थिती, प्रतीक्षा कायम। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। धुळे तालुक्यातील नागपूर सुरत महामार्गावरील कुसुंबा गावाजवळ 24 जुलैला उड्डाणपुलावर खड्डा पडला होता। त्या दिवसापासून लोणखेडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत उड्डाणपूल बंद करण्यात आला आहे। या उड्डाणपुलाचे काम केव्हा सुरू होणार याची प्रतीक्षा नागरिकांना लागून आहे। 11 ऑगस्टला या कामाची गुणवत्ता संदर्भात नागपूर स्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील स्वतंत्र एजन्सीमार्फत नमुने घेण्यात आले होते। त्यानंतर कामाच्या नमुन्यात नेमके काय आढळले याचे उत्तर अद्याप महामार्गाच्या पटलावर दिसत नाही। तब्बल 2 महिने उलटून ही उड्डाणपुलाच्या खड्ड्याचे काम सुरू झाले नाही। कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहे। लोकप्रतिनिधींनी बोलण्यास नकार दिला आहे। बऱ्याच दिवसापासून येथील खड्ड्याचे काम जैसे ते अवस्थेत आहे। सध्या येथील वाहतूक वळवण्यात आली आहे, मात्र वळवलेल्या वाहतुकीच्या ठिकाणी अपघाताच्या किरकोळ घटना घडल्या आहेत। या कामाच्या ठिकाणी दुर्घटना होऊ नये यासाठी विशेष काळजी या विभागाने घेतली पाहिजे। नियुक्त केलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींनी कामाबाबत बोलण्यास नकार दिला आहे। नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर कुसुंबानजीक विदारक स्थिती या कामाच्या बाबतीत दाखल घेऊन प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे। दररोज या महामार्गावर वाहनांची वर्दळ असते। सध्या या एकाच उड्डाणपुलावर या वाहनांचा भार पडला आहे, त्यामुळे आहे तो उड्डाणपूल टिकावा ही अपेक्षा आहे। नागपूर सुरत महामार्ग 140 किलोमीटर अंतरावरील कामाच्या गुणवत्तेसंदर्भात वेळोवेळी तक्रारी झाल्या आहेत। ठरवून दिलेल्या डेडलाईनपेक्षा काम लांबणीवरच पडले आहे। कुसुंबा उड्डाणपूल खड्डा वेळीच लक्षात आल्याने सुदैवाने जीवितहानी झालेली नाही। उड्डाणपुलावरील 120 मीटर अंतरावरील कामाचे नमुने ड्रिल मशीनने 4 ते 5 ठिकाणाहून घेतले आहेत। नागपूरची एजन्सी किती दिवसात काय अहवाल देते, नेमका कशामुळे खड्डा पडला आहे याचे उत्तर या अहवालात असणार आहे। या अहवालानंतर स्वतंत्र एजन्सी काय उपाययोजना सांगते याकडे लक्ष लागून आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी धुळे तालुका प्रतिनिधी संकेत बागेरचा। अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।